असंच का? इकडं सोड. माझा हात असं असं करायचं. मग असं करायचं ना, तर असं असं करतो त्याला, असं करायचं. म्हणजे तसंच करतोय ना ते. हे बघ अजून आहे तिकडं. हे काही काढ काढायचं. टाकी हां, ही अलीकडची दाब. व्हेरी गुड. बस आता हे मिक्स करतीचे म्हणजे आता दूध. अजून साखर. हा टाक साखर सोड. असं फिरू तिच्या. हां असं अजून टाकावं लागेल का दूध का बस झालं. हे बाई हे काढ. कसं वाटत ते शिकरण? हाय नमस्कार, वेलकम टू माय चॅनल. तर आता मी इथे घातलेली आहे ही साडी. तर आज आहे गुरुवार. तर इथं स्वयंपाक वगैरे सगळं झालेला आहे, तुम्हाला मी दाखवलं पुढं. तर आता मला करायची आहे पूजा. मी इथं अशा प्रकारे पूजा मांडून ठेवलेली आहे. तर आजचा लुक कसा वाटत आहे? कुंकू लावायचं राहिलेलं आहे फक्त. तर चला आता मी पूजा वगैरे करते आणि भेटते तुम्हाला नंतर. आणि नैवेद्य दाखवते तुम्हाला तू काय बनवलेलं आहे. असं कळतं की नाही काय माहिती तुम्हाला, पण परत दाखवते. म्हणतात ना आले तसे दिवस काढायचे. मग असं होतं त्याचं नशिबात तसं घडवलंय. तर चला भेटू पुढे. हॅलो हा नमस्कार. हे बघा इथे परत चालले गेलेली आहे लाईट. तर मला बॅटरी लावून शूट करावं लागत आहे. तिकडे बघा किती अंधार आहे. पिल्लू लाईट गेली. मग लाईट एवढा वैताग घाललाय ना, बघायचं काम नाही. बस एवढा वैताग घाललाय लाईटीने, बघायचं काम नाही. मला म्हटलं आता सकाळपासून जे गेली 10 वाजेपासून, तर म्हटलं आता पूजा वगैरे करू आपण आणि नैवेद्य दाखवतो. पण मी स्वयंपाक वगैरे करून घेतला, पूजा वगैरे मांडून ठेवली. म्हटलं आता पूजा करू. 7 वाजले होते आता. म्हटलं पूजा मांडायला बसू. तर तिथं परत लाईट गेली. लय एकदम कधी कधी एवढा राग येतो ना, काय सांगू. तर काय तसंच वाचून घेते पूजा. काय करणार आता बॅटरीत लावून. किस्मत बदलते. लय वैतागाचं काम आहे. इथं उंबरठा भजन केलं होतं.
व्रत केले. शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले. लवकरच शांबाला विवाह मालधार नावाच्या राजपुत्राशी झाला. तिला राजवैभव मिळाले. लक्ष्मी व्रताचा लवकरच शांबलेला प्रभाव तिचा संसार सुखात समाधानाचा चालू लागला. पण इकडे भद्रश्राव व राणी चंद्रिका यांचे हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. राज्य गेले होते. सर्व वैभव ऐश्वर्य लयाला लागले. चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली. अन्न पाण्यालाही महाग झाली. भद्रश्रावाला फार वाईट वाटले. पण तो तरी काय करणार. एक एक दिवस चिंतेत उगत होता तसा मावळतही होता. एक दिवस भद्रश्रावाला वाटले मुलीकडे जावे, तिला पाहावे आणि 4-8 दिवस तिच्याकडे राहावे. त्याप्रमाणे एक दिवस भद्रश्रावाला वाटले. त्याचप्रमाणे तो जावयाचा राजताला चालून तो खूप दमला. म्हणून तो थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी एका नदीच्या काठी बसला. राणीची दासी नदीवर येत होती. तिने भद्रश्रावाला ओळखले. दासी धावत महालात गेली. राजाला बातमी सांगितली. शांबालाही ते समजले. शांबाला आणि मालधारांनी रथ पाठवून भद्रश्रावाला मोठ्या मानसन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्यांचा आदर सत्कार केला. काही दिवस जावयाला आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्राव राजवाड्यात राहिला. आता परत जायचा विचार त्याच्या मनात घोळू लागले. जावयाला त्याने तसे सांगितले. जावयाने संमती दिली. भद्रश्राव परत जायला निघाला तेव्हा शांबालीने एक हंडा भरून धन पित्याला दिले. तो हंडा घेऊन भद्रश्राव घरी आला. मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सूर्यचंद्रिका आनंद गगनात मावेना. घाईघाईने ती हंड्याजवळ झाकण काढले. आत पाहते तर काय, हंड्यात धन नव्हते, होते फक्त कोळसे. महालक्ष्मीच्या अकृपेने हंड्यातील धनाचे कोळसे झाले. चंद्रिकेने कपाळावर मिठाचे खडे. मालधाराने चकित होत पत्नीला विचारले, हे काय, यात मिठाचा काय उपयोग. शांबाला म्हणाली, थोडं थांबा म्हणजे बसल्या कळेलच. त्या दिवशी शांबालीने कुठल्याही पदार्थात मीठ घातले नाही. सगळे पदार्थ आणि मालधाराने जेवायला बसल्यावर त्याला सर्व पदार्थ वाढले. सगळे जेवणात अळणी लागले. मग शांबालीने पानावर थोडेसे मीठ वाढले. अन्न पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली. या मिठाचा उपयोग शांबाला पतीला म्हणाली. मालधारालाही तिचे म्हणणे पटले. थोडक्यात जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावाने करेल त्यांना महालक्ष्मी व्रत प्रसन्न होऊन त्याच्यावर तिची कृपा होईल. श्रीमंती असल्यावर सुद्धा माणसाने उतूने मातूने नित्यनेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे. देवीचे मनन चिंतन करावे. म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील, तुमची कामना पूर्ण करील. महालक्ष्मी व्रत कहाणी गुरुवारची सुफल संपूर्ण. ओम महालक्ष्मी नमः. ओम शांती 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 शांती. हॅलो फ्रेंड, चला जेवायला. हे बघा, या तुम्ही पण जेवायला.